स्वागत आहे मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपण 7 ऑगस्टचा RRB NTPC अंडर ग्रॅज्युएट लेवलचा क्वेश्चन पेपरचं डिटेल सोल्युशन आपण इथं बघत आहोत. मॅथ्स आणि GK GSचा पार्ट मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला आहे, तो तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता. आता रिझनिंग पार्ट आपण सुरुवात करत आहोत. रिझनिंग मधला पहिला प्रश्न येतं. तर क्वेश्चन नंबर 1 आहे. एक संख्या आणि चिन्ह मालिका दिलेली आहे आणि एक इन्स्ट्रक्शन दिले, मोजणी फक्त डावीकडून उजवीकडे करा. असं काय विचारले? असे किती चिन्हे सिम्बॉल्स आहेत ज्यांच्या आधी लगेच एक संख्या आहे आणि त्याच्या नंतरही लगेच एक संख्या आहे? तर सिम्बॉल इथं पाहिजे, याच्या आधी एक संख्या कोणती पण आणि नंतर एक संख्या. असं तर इथं बघा, सुरुवातीपासून जर पाहिलं आपण तर इथं स्टार आहे, एक चिन्ह आहे ज्याच्या आधी एक संख्या आहे आणि नंतर एक संख्या आहे. नंतर इथं डॉलरचं चिन्ह आहे, त्याच्या आधी एक संख्या आहे आणि नंतर एक संख्या आहे. या क्वेश्चन मध्ये दोनच अशी चिन्ह येते, ज्याच्या आधी एक संख्या आणि नंतर एक संख्या. तर ऑप्शन क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर होतो. पुढचा प्रश्न आहे स्टेटमेंट आणि कन्क्लुजन वरती हा प्रश्न आहे. तर विधाने, काही पेंग्विन शार्क आहेत, काही पेंग्विन शार्क आहेत आणि काही शार्क डॉल्फिन आहेत, काही शार्क डॉल्फिन आहेत, बरोबर. तर निष्कर्षामध्ये काय दिले? कोणताही शार्क पेंग्विन नाही, कोणताही शार्क पेंग्विन नाही असं दिले, पण काही शार्क इथे पेंग्विन आहेत. तर हा चुकीचा आहे निष्कर्ष. सेकंड मध्ये काय दिले? काही पेंग्विन डॉल्फिन आहेत, काही पेंग्विन डॉल्फिन आहेत हे सांगू शकत नाही आपण कन्फर्म, त्यामुळे हा पण ऑप्शन चुकीचा होतो इथं. तर आन्सर निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 दोन्ही अनुसरण करत नाहीत. ऑप्शन क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे KGDL हे इंग्रजी वर्णक्रमानुसार एका विशिष्ट मार्गाने IABJ संबंधित आहे. त्याचप्रमाणे NJGO हे LHEM संबंधित आहे. याच तर्काचे अनुसरण करून QMJR हे खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे असं विचारले. तर लास्टचा हा अल्फाबेट कन्सिडर करून आपण इथं सॉल्व्ह करूया. J पासून K आणि L हे दुसऱ्या क्रमांकाचे, तर R साठी P नंतर R येतो दुसरा PQR. तर इथं ऑप्शन क्रमांक 1 नाही होणार आणि 3 नाही होणार. तर ऑप्शन क्रमांक 2 आणि 4 इथे आन्सर आहे. तर दुसरा अल्फाबेट इथं सेम आहे. नंतर तिसरा आपण चेक करूयात. तिसऱ्याचं कसं आहे? G, E पासून G, E नंतर F आणि G म्हणजे दुसरे. तर आता इथं आपण M साठी काय आहे म्हणजे K पासून M दुसरे, तर ऑप्शन क्रमांक 4 याचं करेक्ट आन्सर. नंतर एक संख्या दिली, पुढचा प्रश्न. या संख्येत जर प्रत्येक क्रमांकात 2 मिळवलं आणि प्रत्येक विषमांकातून 1 वजा केलं, तर अशा प्रकारे तयार झालेल्या नवीन संख्येत डावीकडून पहिला आणि उजवीकडून पहिला असलेल्या अंकाची बेरीज आहे. तर हा विषम अंक आहे, याच्यामधून 1 मायनस करायचं म्हणजे 6 आणि सम अंक आहे हा लास्टचा 2 आहे, त्याच्यामध्ये 2 ऍड केले तर 4, 6 आणि 4 10. ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर. नंतर पुढचा प्रश्न आहे HIJKUV आणि W हे 7 जण आहेत, एका वर्तुळाकार टेबलाभोवती टेबलाच्या केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. यूच्या उजवीकडून मोजल्यास U आणि P च्या दरम्यान फक्त 4 लोक बसतात. तर U इथं कन्सिडर जर केला आपण 1 2 3 4, त्या U आणि V च्या दरम्यान 4 लोक आहेत. U हा W च्या डावीकडे तिसरा आहे. W जर इथं ठेवला तर पहिला दुसरा तिसरा U आला इथं. K हा H च्या डावीकडे तिसरा आहे, हे आपण नंतर बघूयात. I हा V आणि W चा दोघांचाही त्वरित शेजारी, P आणि W चा त्वरित शेजारी कोण आहे? I. आता हा बघू, K हा H च्या डावीकडे तिसरा आहे. तर इथं जर K ठेवला तर H इथे येतोय, मग H च्या डावीकडे पहिला दुसरा आणि तिसरा, हे कन्फर्म होती याची पोझिशन. राहिला कोणता? J. असे आपल्याला अरेंजमेंट इथं मिळते. तर क्वेश्चन काय आहे? J आणि I च्या दरम्यान किती लोक बसतात? J आणि I, तर 1 आणि 2 दोनच लोक बसतात. ऑप्शन क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे वीर Y बिंदू पासून उत्तरेकडे 34 किलोमीटर गाडी चालवण्यास सुरुवात करतो. हा Y बिंदू आपण इथं कन्सिडर करू. 34 किलोमीटर वरती गेला
त्यानंतर तो डावीकडे वळतो 20 किलोमीटर, इकडे तो 20 किलोमीटर आला डावीकडे वळून, नंतर पुन्हा डावीकडे वळून 40 किलोमीटर गेला, तर इथं 40 किलोमीटर आला इथं, नंतर शेवटच्या डावीकडे वळण घेतो व 20 किलोमीटर गाडी चालवतो, झेड बिंदूवर पोहोचतो. इथं परत डावी घेतली त्याने वळण आणि 20 किलोमीटर चाललाय. तर याच्याशी कम्पेअर केलं तर हे डिस्टन्स किती झालं 34, मग राहिलेलं किती 6 किलोमीटर. आता काय विचारले, वाय बिंदूवर पुन्हा पोहोचण्यासाठी त्याने किती दूर आणि कोणत्या दिशेने गाडी चालवावी लागेल. तर वाय बिंदूवर पोहोचण्यासाठी त्याला उत्तरेकडे गाडी चालवावी लागेल आणि किती 6 किलोमीटर चालवावं लागेल. तर ऑप्शन क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर. नंतर पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं विचारले. 178 142 कितीचा डिफरन्स आहे 36चा. 142 117 कितीचा डिफरन्स आहे 25चा. 117 आणि 101 कितीचा डिफरन्स आहे 16चा. 101 पासून 92 म्हणजेच 9चा डिफरन्स आहे, कारण हे सगळे स्क्वेअर आहेत, तर 4चा डिफरन्स राहील, म्हणजेच 88 याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4. नंतर पुढचा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असंच आहे प्रश्न. तर +1 झाले, +2, इथं +3, +4 आणि नंतर +5 केलं तर 509 +5 514. ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर. नंतर पुढचा प्रश्न आहे, 7 पेट्या एकावर एक ठेवलेल्या आहेत, परंतु याच क्रमाने असतील असे नाही. एक्स हा डब्ल्यूच्या वर ठेवलेला आहे, फक्त एक्स लिहिले. एक्स हा डब्ल्यूच्या वर ठेवलेला आहे. डब्ल्यू आणि जीच्या दरम्यान फक्त 2 पेट्या आहेत, 1 2. इथं जीची पोझिशन इथं फिक्स झाली. फक्त यू हा एफच्या खाली आहे, म्हणजेच यू आहे एफच्या खाली, याची पोझिशन पण फिक्स झाली. नंतर काय दिले, व्ही हा जीच्या लगेच वर नाही, म्हणजे इथं नाही बोलतोय, मग व्हीची पोझिशन इथं फिक्स केली. तर राहिला कोणता, ई राहिला. मग प्रश्न काय, ई आणि यूच्या दरम्यान किती पेट्या आहेत. ई झाला आणि इथं यू झाला, तर त्याच्या दोघांच्या मध्ये 2 पेट्या आहेत. ऑप्शन क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर आहे. नंतर खालील संख्या आणि चिन्ह मालिकेचा संदर्भ घ्या असं विचारलंय. मोजणी फक्त डावीकडून उजवीकडे करायची आहे. चिन्ह मालिका दिली आहे इथं. तर क्वेश्चन काय, अशी किती चिन्हे आहेत ज्याच्या आधी लगेच एक संख्या आणि त्याच्या नंतर लगेच दुसरी संख्या असेल. तर आपण इथं अशा क्वेश्चन सॉल्व्ह करताना डायरेक्ट चिन्ह पाहिजेत. तर इथं चिन्ह याच्यानंतर एक संख्या नाहीये, इथं चिन्ह याच्या आधी एक संख्या आणि नंतर एक संख्या, 1 झालं. इथे एक चिन्ह आहे ज्याच्या आधी एक संख्या नंतर एक संख्या, हे 2 झाले. इथं एक चिन्ह आहे ज्याच्या आधी एक संख्या आणि नंतर एक संख्या, असे 3 चिन्ह आहेत या क्वेश्चन मध्ये. तर ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर. तर पुढचा प्रश्न आहे, इंग्रजी वर्णक्रमानुसार 4 अक्षरपुंज दिलेले आहेत, त्यापैकी 3 एका विशिष्ट मार्गाने समान आहेत आणि एक वेगळा आहे. तर वेगळा कोणता आहे असं विचारलंय. एल पासून पी, एम एन ओ पी चौथा आहे. एल पासून आय पासून एल, आय जे के एल तिसरा आहे. डी पासून एच, ई एफ जी एच चौथा आहे. आणि पी पासून टी, क्यू आर एस टी चौथा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 याच्यातला वेगळा आहे, ते त्याचं करेक्ट आन्सर. नंतर पुढचा प्रश्न आहे, उत्तरेकडे तोंड करून असलेल्या लोकांचे क्रमांक, चेरी उजव्या टोकाकडून 25वी आहे, उजव्या टोकाकडून 25वी. दिनेश उजव्या टोकापासून 28वा आहे, 26 27 आणि 28. दिनेश हा चेरी आणि लीना यांच्या ठीक मध्यभागी बसलेला आहे. तर चेरी आणि लीना म्हणजेच 29 30, 31वी कोण आहे, लीना आहे. जर लीना रांगेच्या डाव्या टोकापासून 11वी असेल, म्हणजे इकडून 11वी ती 11th आहे, म्हणजे तिच्या आधी किती आहेत 10 जण आहेत. आणि तिचा नंबर किती आहे उजवीकडून 31 आणि हे तिच्या आधीचे 10, म्हणजेच विचारलेलं काय, रांगेत एकूण लोक किती आहेत, तर 31 + 10 41. ऑप्शन क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, दीप्ती ए बिंदू पासून पश्चिमेकडे 5 किलोमीटर चालण्यास सुरुवात करते. ए बिंदू हा कन्सिडर केला, पश्चिमेकडे जाते 5 किलोमीटर, त्यानंतर ते डावीकडे वळते आणि 2 किलोमीटर चालते. डावीकडे वळाली, 2 किलोमीटर चालली, त्यानंतर ती उजवीकडे वळते आणि 3 किलोमीटर, उजवीकडे वळली
3 किलोमीटर चालली इथं. त्यानंतर शेवटच्या उजवीकडे वळण घेते व 2 किलोमीटर चालते. इकडं उजवीकडे वळली परत आणि 2 किलोमीटर चालते व बी बिंदूवर पोहोचते. हा बी बिंदू ए बिंदूवर पुन्हा पोहोचण्यासाठी तिने किती दूर, सर्वात कमी अंतर आणि कोणत्या दिशेने. तर ए बिंदू परत पोहोचायचे त्याला, तर हे 3 किलोमीटर याला पॅरलल आणि हे 5 किलोमीटर, 8 किलोमीटर तिला चालायचे आणि पूर्वेकडे चालायचे या साईडला. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे, कार्तिक त्याच्या वर्गात वरतून 19वा आहे आणि खालून 27वा आहे, 27th. तर त्याच्या वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत? खालून 27वा आहे आणि वरतून त्याच्या आधी किती आहेत? 18 मुलं आहेत. मग 18 + 27 म्हणजेच किती? 45. ऑप्शन क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर आहे. नंतर एक संख्या दिली, या संख्येतील प्रत्येक अंक डावीकडून उजवीकडे चढत्या क्रमाने मांडला जातो. अशा प्रकारे तयार झालेल्या नवीन संख्येत डावीकडून दुसरा आणि उजवीकडून दुसरा असलेल्या अंकाची बेरीज किती आहे? तर 1, 3, 4, 5, 6, 7, 8 अशी संख्या आहे. तर डावीकडून दुसरा 3 आणि उजवीकडून दुसरा यांची बेरीज विचारली. 3 आणि 7 10. ऑप्शन क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे, ABCD JK आणि L हे 7 जण एका वर्तुळाकार टेबलाभोवती टेबलाच्या केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. Cच्या उजवीकडून मोजल्यास C आणि J च्या दरम्यान फक्त 4 लोक आहेत. तर C ची पोझिशन इथं फिक्स करू आपण. त्याच्या उजवीकडून मोजल्यास 1 2 3 4. J च्या दरम्यान किती आहेत? 4 लोक आहेत. C हा B च्या डावीकडे तिसरा आहे. जर इथं B कन्सिडर केला तर 1 2 3 इथं B ची पोझिशन फिक्स झाली. A हा D च्या डावीकडे तिसरा आहे, हे आपण लास्टला बघू कारण की त्याचा संदर्भ लागत नाही. तर L हा J आणि B या दोघांचाही तोरेच. J आणि B इथं फिक्स आहे, मग L ची पोझिशन इथं फिक्स झाली. तर आता दिले काय, A हा D च्या डावीकडे तिसरा आहे. D ची पोझिशन इथंच फिक्स होऊ शकते, तेव्हाच A हा त्याच्या डावीकडे तिसरा होईल. पहिला, दुसरा आणि तिसरा. नंतर राहिला कोणता? तर K इथे फिक्स झाला. आणि प्रश्न काय, K आणि L च्या दरम्यान किती लोक आहेत? K आणि L च्या दरम्यान B आणि D चे फक्त दोघच आहेत. तो ऑप्शन क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर. नंतर पुढचा प्रश्न आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत ओपनला 46 27 असे संकेतबद्ध केले आहे आणि EARS 1375 असं संकेतबद्ध केले आहे. तर दिलेल्या सांकेतिक भाषेत E साठी कोणता कोड आहे असं विचारले. तर या दोन्ही शब्दांमध्ये E कॉमन आहे, E कॉमन आहे आणि अंकांमध्ये 7 कॉमन आहे. तर E साठी ऑप्शन क्रमांक 4 करेक्ट आन्सर आहे 7. पुढचा प्रश्न आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत नो साठी काय आहे? 8901 असे संकेतबद्ध केले आहे आणि नॉट साठी काय आहे? 9028. तर दिलेल्या सांकेतिक भाषेत W साठी विचारले कोणता संकेत कोड आहे ते. तर या शब्दामध्ये KNO कॉमन आहे आणि 890 आणि 890 हे कॉमन आहे. तर W साठी काय राहिलं? 1. ऑप्शन क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाचा जागी काय येईल असं आहे? तर 260 + 50 310 + 150 460 आणि 250 710 + 350 1060 + 450 म्हणजेच 1510. ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. नंतर खालील संख्यामध्ये दुसरी संख्या पहिल्या संख्येवर काही विशिष्ट गणितीय क्रिया करून मिळवली जाते. ते ज्या जोडीतील संख्या खालील जोड्याच्या संख्यांशी समान संबंधित आहे ती जोडी निवडा असा प्रश्न आहे. तर इथं 24 16 आणि 48 32 दिलेला आहे. तर इथं जर आपण याचा रेशो काढला 8 त्रिक 24 8 दोन्ही 16 आणि 16 त्रिक 48 16 दोन्ही 32 3:2 प्रमाणात संख्या येते. तर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये येतं 84 आणि 56. 28 दोन्ही 56 आणि 28 त्रिक 84 ह्याच ऑप्शन मध्ये 3:2 असे प्रमाण आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 याचं करेक्ट आन्सर होत आहे. पुढचा प्रश्न आहे, एक इंग्रजी वर्णक्रमानुसार खालील 4 अक्षरपुंजापैकी 3 एका विशिष्ट क्रमाने आहेत आणि
एक वेगळा आहे असं विचारलंय. तो वेगळा कोणता हे विचार आहे इथं आपल्याला शोधायचं आहे. एस पासून डब्ल्यू टी यू व्ही डब्ल्यू चौथा आहे. पी पासून टी क्यू आर एस टी चौथा आहे. व्ही पासून झेड डब्ल्यू एक्स वाय झेड चौथा आहे. आणि ओ पासून आर पी क्यू आर तिसरा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 याच्यात वेगळा ऑप्शन ठरतो, तर ते त्याचं करेक्ट आन्सर होतं. नंतर पुढचा प्रश्न आहे स्टेटमेंट आणि कन्क्लुजन वरती प्रश्न आहे. सर्व डिटर्जंट्स टॉवेल आहेत आणि सर्व डिटर्जंट कंडिशनर पण आहेत. सर्व डिटर्जंट कंडिशनर पण आहेत. तर निष्कर्षामध्ये काय, काही टॉवेल कंडिशनर आहेत, काही टॉवेल कंडिशनर आहेत, निघतोय निष्कर्ष हा बरोबर. आणि सर्व कंडिशनर डिटर्जंट्स आहेत, सर्व कंडिशनर डिटर्जंट्स आहेत, हे नाही होऊ शकत. तर फक्त निष्कर्ष 1 अनुसरण करतो. ऑप्शन क्रमांक 2 याचं करेक्ट आन्सर आहे. नंतर एक सिरीज दिलेलं आहे इथं 121 29 म्हणजे 8चा डिफरन्स आहे. 129 37 8चा डिफरन्स आहे. तर इकडे पण 8चा डिफरन्स राहील. 8 म्हणजे 113. ऑप्शन 2 होत नाही, 3 नाही होत, कारण की 115 दिलेले इथं. आणि ए पासून डी बी सी डी तिसरा आहे. तर ए साठी आपल्याला एक्स वाय झेड ए तिसरा आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचं करेक्ट होते, करेक्ट आन्सर होईल. कारण एक्स पासून ए जर पाहिला आपण बीजे ए मधलं तर ते तिसरं आहे प्लस, तर ऑप्शन क्रमांक 1 याचं करेक्ट आन्सर आहे. आणि इथं ऑप्शन क्रमांक 4 जर पाहिला तर डब्ल्यू पासून ए एक्स वाय झेड ए चौथा होतोय, त्यामुळे तो ऑप्शन करेक्ट नाही आहे. नंतर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं विचारले. प्लस डिवाइड आणि परस्पर अदलाबदल करायची या चिन्हांची, मायनस आणि मल्टिप्लिकेशन आणि प्लस आणि डिवाइड यांची अदलाबदल करून हे समीकरण सोडवायचे. 11 मायनसच्या जागी इंटू 3 इंटूच्या जागी -88 प्लसच्या जागी डिवाइड बाय 8 आणि डिवाइडच्या जागी +10. तर हे सोडवायचे. 11 33 -11 + 10, तर हे +32. ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर 32. पुढचं MOLK हे इंग्रजी वर्णक्रमानुसार एका विशिष्ट मार्गाने RTQP शी संबंधित आहे. त्याचप्रमाणे GIFE हे LNKG शी संबंधित आहे. याच तर्काचे अनुसरण करून VXUT हे खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे असं विचारले. तर आपण हा प्रश्न लास्टच्या अल्फाबेट करून सुरुवात करू, कारण की हे 4 अल्फाबेट इथं वेगळे येते. तर ई साठी काय आहे, जे FGHI जे 5वा आहे. तर टी साठी आपल्याला काय मिळेल, TUVWXY म्हणजे टी पासून वाय हे 5व्या क्रमांकाचं अल्फाबेट आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर आहे. अशा वेळेस जर तुम्ही लास्टच्या अल्फाबेट पासून सुरुवात केली तर अशा प्रश्नांमध्ये लवकर उत्तर मिळण्याची शक्यता असते. तर हा प्रश्न असाच आपल्याला मिळाला इथं. ऑप्शन क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर होईल. नंतर रिलेशन वरती पुढचा प्रश्न आहे. एस ही आर ची आई आहे, एस ही आर ची आई आहे, आर हा पी चा भाऊ आहे, पी ही आय ची पत्नी आहे, आय हा ओ चा वडील आहे. तर काय विचारले, यस ही ओ शी कसे संबंधित आहे. यस ही ओ शी म्हणजे यस आई झाली पी ची आणि ओ ची आई पी झाले, तर आईची आई आहे. ऑप्शन क्रमांक 1 याचं करेक्ट आन्सर आहे. नंतर पुढचा प्रश्न आहे. एक संख्या दिली, या संख्येत जर प्रत्येक समांकात 2 मिळवले आणि प्रत्येक विषमांकातून 2 वजा केले तर अशा प्रकारे तयार झालेल्या नवीन संख्येत सर्व सम अंकाची बेरीज किती असेल. तर फक्त सम अंकाची विचारली. आता जर विषम अंकामध्ये आपण 2 ऍड केले तर विषमच संख्या भेटणार आहे. तर आपल्याला इथं सम संख्येमध्ये 2 ऍड करायचे. 6 मध्ये 2 ऍड केले 8. नंतर पुढची समसंख्या कोणती आहे 2, त्याच्यामध्ये 2 ऍड केले 4 आणि परत 4 मध्ये 2 ऍड केलं 6. तर याची बेरीज विचारली फक्त. 8 4 12 6 18. ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे.
XSLE हे इंग्रजी वर्णक्रमानुसार एका विशिष्ट मार्गाने CWQI संबंधित आहे. त्याचप्रमाणे RIFU हे WMKY संबंधित आहे. याच तर्काचे अनुसरण करून GUUG खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे असे विचारले तर यावेळी अशा वेळी पण आपण शेवटच्या अल्फाबेट पासून सुरुवात करूया. YUVWXY चौथे, तर G पासून चौथं HIJK चौथा अल्फाबेट कोणचा K, तर ऑप्शन क्रमांक 2 याचा करेक्ट आन्सर मिळाले इथं आपल्याला. नंतर पुढचा प्रश्न आहे, इंग्रजी वर्णक्रमानुसार आधारित खालील 4 पैकी 3 समूह एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि एक वेगळा आहे, तर वेगळा कोणता आहे तो इथं आपल्याला शोधायचा आहे. I पासून M JKLM चौथा आहे, F पासून J GHIJ चौथा आहे, B पासून G CDEFG पाचवा आहे आणि L पासून P MNOP चौथा आहे. म्हणजेच तिसरा ऑप्शन वेगळा आहे. ऑप्शन क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर होईल. नंतर इथं इंग्रजी वर्णक्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय यावे असं विचारले. J पासून KLM +3 आणि M पासून P NOP +3 म्हणजेच याच्या पाठीमागे -3 जायचं. Jच्या पाठीमागे HIJ म्हणजे G आणि G हे दोन होऊ शकतात, हा होऊ शकत नाही, हा नाही होऊ शकत. नंतर दुसरा अल्फाबेट बघितलं तर A बराबर A 3 ते चेक करायची गरज नाहीये, तर आपण पहिला अल्फाबेट इथं चेक करूया. H साठी H पासून IJK म्हणजे तिसरीच आहे प्लस, तर 3 ने मागे H पासून जायचं आपल्याला. E पासून +3 जर केलं EFG FGH म्हणजे +3 केल्यानंतर आपल्याला H मिळते. ऑप्शन क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर. थँक्यू.